तेव्हा मला वाचव रे बाबा. काय झालंय काय हे न्यूजपेपर मध्ये? रोज एक ना एक नवऱ्याच्या जाण्याची बातमी येते. कधी बायकोने केला नवऱ्याचा खून, पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून. आधी फक्त न्यूजपेपरला या बातम्या यायच्या, आता टीव्हीवर त्या बातम्या, सोशल मीडियावर त्या बातम्या, व्हॉट्सअपवर त्या फॉरवर्ड. आणि त्याच्या खाली कमेंट कसल्या डेंजर असतात. जी बायका आजकालच्या काय व्यवस्थित राहिल्या नाहीत. सगळ्यांना पैसा हवाय, काय पैशासाठी काय पण करू शकतात, प्रेमासाठी इकडं तिकडं जाऊ शकतात. आमची ही पण अशी नसेल ना. काल तिला चहा मागितला तर ती माझ्याकडे असं बघितते जणू काय मी तुझा वारसा हक्क मागितला तिला. ते काय नाही. काल काय झालं माहितीये का? काल मी असाच किचनवर बसलो होतो. ती भाजी कापायची सुरी रोजच्या पेक्षा जरा जास्तच चमकत होती. मी त्याच्याकडे असं टक लावून बघत होतो की अचानक ती आली. मला काय हवंय? काय 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 नाही, असंच बघतो मी. पण आजकाल आहे ना, आजकाल मी बाथरूमचा दरवाजा पण एकदम जाणून बुजून बंद करून बसतो. आता अचानक ती आत आली तर काल काय झालं माहिती का? तिने कारलं केलं मला रात्री जेवायला. कारलं का केलं? म्हणे नाही, हे तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. कारल्याची भाजी मला कसलीच आवडत नाही, तरी पण तिने केली. ही माझी स्लो पॉइझनिंग तर नसेल ना? तिच्या भीतीने मी त्या क्राईम सिरियल बघायच्या पण बंद केल्या. आता तिला एखादी त्याच्यात आयडिया आली तर. परवा दिवशी रात्री झोपीत असंच हसत होती जोरात जोरात. मी अचानक उठलो आणि माझ्याकडेच बघत होती. काय झालं? नाही म्हणे स्वप्न बघत होते. तिच्या स्वप्नाने माझे सगळे झालं ना, वाट लागली. आजपासून बाहेर जायचं पण बंद करायचं. नाही तर ती एखादी गाडी अशी अचानक आली मला उचलून गेली त्या रघुवंशी सारखी तर